माझा प्रणव आला. प्रणव 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 कुठे आहेस तू? प्रणव प्रणव अरे तुझा मृतदेह तरी मिळायला हवा होता रे. एवढा एवढा कम नशिबी मी का झालो? परमेश्वरा प्रणव 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 ये माझा राजा ये. हो 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 लग्न करणार माहिती आहे मला. हो माझ्या प्रणवचं मी लग्न लावणार आहे. हो माझ्या प्रणवचं आणि प्रियाचं लग्न. हो 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 प्रणव हो प्रणव प्रणव प्रणव. अरे प्रत्येक आई बापाला वाटतं की त्याच्या मुलाने त्याचे अंत्यसंस्कार करावे, पण आज ही वेळ या अभागी बापावर आली आहे. प्रणव तू परत ये राजा. अरे या तुझ्या अभागी बापाच्याने तरी परत ये. प्रणव डॅडी 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 हळू सांभाळा स्वतःला. कशाला त्रास होतोय मानव. अरे आज हा पर्वत एवढा महामेरुमणी आज ढासळलाय रे. डॅडी मानव मला सांग, अरे या देवाच्या राज्यात न्याय आहे की नाही? मग प्रणव सारखी एखादी कळी उमलायच्या आधी कळून पडते ती का? सांग मला सांग. हा दोष कुणाचा? या कळीचा की या देवाचा? मला सांग. तुम्ही आम्हाला आधार द्यायला हवा होता. पण दादाची मला पण आठवण येते. घेऊन पडे असं आपण फक्त प्रियासाठी अरे मला तुझा तिचीच काळजी वाटते. ती कुमारी काय आणि आता आई होणार आहे माझ्या प्रणवच्या बाळाची. आज सांभाळ. तुम्ही विचार करायला सोडून द्या. डॅडी तुमची तब्येत पण बिघडत झाली. तू माझी काळजी करू नकोस. मी आता बरा आहे. तुझा थोड्या वेळात माझ्यासाठी चहा घेऊन ये जा. आता बरंच म्हणायचं. आपली चौकशी केली असे. अरे राम हरे कृष्ण. देशमुख साहेब प्रणवला जाऊन 3 महिने झाले. अजून 10-12 घाटे नाही.
काय घोष साध्य करता की काय? भटा हे बघ माझा मुलगा मेलेला नाहीये आणि तू त्याच्या दहाव्या बारावर उठलाय. आपला काहीतरी गैरसमज. अहो कितीही केलं तरी वेळेला माणूस परत येणार आहे काय? अहो जरा स्वर्गात तरी व्यवस्थित पाठवूया. हे बघ तू मला त्रास देऊ नकोस. अरे 10वे 12वे केल्यावर स्वर्गात स्थान मिळते आता कुठे लिहून ठेवलाय? दाखव मला. मला तसं नाही म्हणायचं होतं. आपला काहीतरी गैरसमज. डॅडी अहो कशाला त्यांच्यावर रागवता? मनावर थोडा संयम ठेवा. चहा घ्या तुम्हाला बरं वाटेल. नको आहे मला चहा. तो चहा त्या भटाला दे. डॅडी 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 ऐका ना. काय करावं कळतच नाहीये. कसला विचार करतोस? चहा मला द्यायला सांगितलंय का? अरे मानव, झाले ते खूपच वाईट झाले. पण काय तुझे वडील प्रणव ते 10वी 12वी करायला तयार नाही. का तुम्हाला पैसे कमी पडलेत का? नाही रे, तसं नाही. हे बघा डॅडीच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. अरे अरे मानव, काय अरे बशी. काय काय म्हणावं ह्यांच्या वागण्याला? आपल्या मुलाचं उत्तर कार्य व्यवस्थित करायचे सोडून हे कसं व्हायचं रे बाबा ह्यांचं? अनुरांगा आहेस ना? वरून त्याचं बोलणं स्वर्गात जाऊन दे ना तुला नरकात जाऊन दे, आपल्याला काही त्याचं चुकत चुकत नाही. ना काय सीता आणि दक्षिणा वेळेची काय रे? तुझ्यावर बोलायला मला वेळ नाही. आता खातोय की काय? आणि खाना गुणा कसला करतोय? बंधू पण आहे. घाबरला या घोषला बघून हा भट घाबरला. अरे मी घाबरलो नाही. भेट नाही भटातला, नाही भटाला बाहेर भेटला तर मारला. हा घोष नाही. पण आज या देशमुखाच्या घरात कोणीच तुला नाही. देशमुख, हे देशमुख, अरे कोण आले की नाही? हे देशमुख, कोण आहे? कोण तू? हा मीच. अरे आता इथे पुन्हा कोणता तमाशा करायला आलायस? अरे तमाशा करायला आलो नाही मी, माझ्या बहिणीला घेऊन जायला आलो इथून. काय एवढा बहिणीचा बोलका येतोय तुला? नाही म्हणजे कुठल्या कुंटणखाण्यात घेऊन जाण्याचा विचार आहे तुझा? अरे तोंड सांभाळून बोल. मला बोलायचा तुला अधिकार नाही. अरे मी तुला आव्हान दिलं होतं, काय केलं तू त्याचं?
अरे तुझ्यासारख्या गिधडांजवळ गिधडांसारखंच बोलावं लागतं. अरे ठोशाला ठोशानेच उत्तर द्यावं लागतं. मानव ओरडू नकोस. चालतो माझ्या घरातून, नाहीतर आज माझ्यातून तू वाचणार नाही. अरे आज मी प्रियाला इथून घेऊनच जाणार. अरे कसा घेऊन जातोस तेच मी बघतो ना. अरे बघ रे. अरे अरे पण तू मला असं का छळतोय? अरे या नियतीच्या घरघर फिरवण्यानं ते आधीच असह्य झाले. अरे दुःखाच्या दरीत काढले गेले. प्लीज माझ्यावर उपकार कर आणि मला सुखानं तरी मरू देत रे. नाही प्रिया नाही. नाही इतक्यात मरायचं नाही. आयुष्य तुझ्या जवळ पडलंय. तू साली भांडणाच्या वाटल्या करतेस. मग जॉन अजून तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. अरे मेलेल्या जनावरांना वाल करून पाहण्याला लागल्या. चालतो नाहीतर आज माझ्यातून तू वाचणार नाही. अरे देशमुखाच्या वळवळलेल्या कुत्री. कोण सांभाळून बोल. अरे तुला एवढा मुलगा येतो इतका कांदा का लग्न हिच्याशी. वळवळ वाटतीचा कांदा कान. चालता इथून. पुन्हा इथे कधीही येऊ नकोस आणि बहीण भावाच्या पवित्र नात्याला सकाळी मग वाचू नकोस. तू पवित्र कुठे आहेस. प्रणवबाळ कौमार्या भ्रष्ट केलास. हे लग्न अगोदर मूळ वाटतं तुझ्या पोटात. आज वाटत नाही तुला. या देशमुख घराची सून नसून एक ठेवलेली. आईला पण सांग मी तुला मारला म्हणून. एक लक्षात ठेव, पुन्हा जर माझ्या पुरीच्या वाटेला गेलास ना बाप तुला तर माता विसरून खून करायचं तुझा. प्रत्येकाला आश बघून घेईल. रडू नकोस बाहेर, रडू नकोस. नाना हवा आसमानच्या फुलाने समाधी बाजून प्रणाची पूजा केली. अगं सांभाळ स्वतःला. अशी आगती होऊ नकोस. नाना मुंबईच्या त्या कधी सुद्धा संपणाऱ्या लांब रस्त्यातून माणसं फिरत असतात. नाही पोरी नाही. श्रीमंत लहान मोठी इतकी माणसं जिवंत असतात. पण माझा प्रणव हा सुद्धा किती निर्दयी आहे ना. किती किती कृपण आहे हा. लाखो लोकांमध्ये एखाद्याच्या वाटेला येणारा विषाचा त्याला त्यानं मलाच का प्यायला लावला. मला सांगा हे मृत्यूचं काळपूर्ण कोण मला कोण उकळून दाखवेल. कोण उकळून दाखवेल त्याला. पोरी अगं मृत्यू कोणाची कदर करीत नाही आणि कशाची पर्वा वाटत नाही. जीवनात येणारे आनंद अनंत असे चक्रीवादळ आहे ते पोरी. प्रत्येक क्षणाला असं वाटतं हा काळ आपल्या सहस्र जीवाने मला खायला येतोय. कुठे जाऊ मी. काय करू. मरायचं म्हटलं तर या अवस्थेत मरूही शकत नाही. मला सांगा अहो देवघरात जर मूर्तीच नसेल तर रानावनात फरफटून फुलं कोणासाठी गोळा करायची. हे पारा विसरून तुला नव्यानं उभं राहावं लागेल. नव्यानं उभं राहावं
पोरी आजा दुःखाच्या पिंजऱ्यात असं स्वतःला बंदीवान करून घेऊ नको. त्या पिंजऱ्याचं दार उघड, बाहेर पड आणि उंच आकाशात भरारी घे. ते आकाश तुझं पुन्हा स्वागत करीन, पूर्ण स्वागत करीन. पुरी वस्तू अजिबात नाही. वस्तू काय देशमुखांना नाही. प्रणव, अरे कुठं आहेस तू? तुझ्या आठवणींची किनारं खरे आपल्या आदाशी नकांची फटफट करीत मला वेढून टाकताय. आपली क्रूर नख माझ्या काळजात खुपसून मला रक्तबंबाळ करताय. मला त्यांनी जखमी करून टाकलंय. प्रणव, मी त्या समुद्रावर फिरायला गेले होते, जिथे आपण आम्ही सुखाची जास्त गर्दी करू नका, तिथं पाठवून पब्लिक बोंब मारील. सारे बाळूचे मिनारच ठरले. दुर्दैवाच्या अजस्र लाटेचे उद्ध्वस्त होऊन धुळीला मिळाले. आज ते एकटीच पडले. चक्रकीत वाळवंटात एकटीच सापडले. साऱ्या अंगाला चटके बसतायत. तरीही मी रडू शकत नाही. आज मी दिसते एका तुफानाशी, माझ्या आयुष्यात आलेल्या एका वादळाशी. या समाजाच्या जुन्या नव्या प्रश्नांनी माझ्यासारख्या कुमारिकेचा बळी घेणाऱ्या आसुरी वृत्तीशी. माझ्या म्हणून माझ्या बाळासाठी जगण्याची शक्ती दे. हॅलो हॅलो, मला तर काय पाहिजे तुला, आणि तुम्हाला असा का त्रास देतोय? प्रणव गेला आता कोण? मी मग कधी भेटतेस मला? अरे माणसा, असं बोलून धमकवतोस काय? समोर ये ना, घाबरतोस मला. जीवनाला कंटाळलेली दिसतेस. तुझ्या समोर येणार. हो येणार आहे. बघ नात्याने गळ्या कापणार आहे. तुझा नात्याने गळ्या कापणार आहे. हॅलो, तुला वाटतं सर्व बाजूने नुसता प्रश्नांचा भडीमार. या जगात स्त्रीला पुरुषाशिवाय जगण्याचा अधिकारच नाहीये का? काय केलं म्हणजे डॅडींचं लक्ष बिझनेस मध्ये लागेल. अशी कोणती जादूची काठी फिरवली म्हणजे या घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण होईल? काहीच सुचत नाही. ये बाय हॅलो मिस्टर बालू, ये बघ.
आजकाल कॉलेजला का येत नाही असं सर्व पोरी विचारतात मला. अरे दादा गेल्यापासून डॅडी त्यांच्या दुःखातून सावरलेच नाही. आणि 3 महिने झाले आणि प्रियांची तीच अवस्था. मग अरे बरोबर आहे तुझं. मानव माझ्या ताईला वाचव, तिचं लगीन व्हायला आवडले, नाहीतर हा समाज तिला सुखाने जगू देणार नाही रे. अरे अरे पण तिला आपल्या पोटातील बाळासोबत कोण स्वीकारेल? मानव आणि असं करायला डॅडी सुद्धा तयार हवेत ना. मानव तुला माहित आहे आपण अनाथ, आपल्याला दुःखाची झळ चांगलीच माहितीये. मानव अजून एका अनाथाचा जन्म नको आहे. मानव मी ताईला बहीण मानले. अरे सख्या भावापेक्षा खूप प्रेम करतो रे मी. मानव प्लीज प्लीज पण तू मुळीच काळजी करू नको. मी बोलतो डॅडी जवळ. बस मी आहे. काय जावं होय राहुल, काय म्हणतोस यार? सब कुछ ठीक ठाक आहे ना? आमचं काय आलेल्या परिस्थिती लढतोय. राहुल तू मला सांग, त्यावेळी तू कुठे गेला होतास? म्हणजे कधी? प्रणव दादाचे ऍक्सिडेंट झाले तेव्हा. मग गाडी घेऊन घरी गेलो, वाटेत मला प्रणव सोडले. माहिती आहे मला. मग तू गाडीची कामं केली होतीस ना? बोल. अरे पण तू अशी पोलिसांची चौकशी करत होती माझी. मग गाडीचा ब्रेक फेल कधी झाले मला काय माहिती? इंजिन दे कधी बिघडायचं सांगता येत का? अरे बरोबर आहे तुझं, पण या अपघाताने त्या घराची सुख शांती हरवली. माझी ताई. राहुल खरं सांग. अरे बाप मी काय सांगतोय? खरं सांग बोलतोय ना? माझ्या विश्वास ठेव. अरे सांगतो मी. अरे मला प्रियाची अवस्था पावत नाही रे. होय दोस्त, आता तिच्याशी कोण लग्न करेल? तिच्या मुलाला कोण लावून देईल? नाही म्हणजे तुला माझ्याविषयी काय वाटते? काय राहुल, तू तयार आहेस माझ्या ताई बरोबर लग्न करायला? खरंच तू या अवस्थेत तिचा स्वीकार करणार आहेस? होय, तुमच्या सर्वांचा होकार असेल तर छान. राहुल मी आज खूप आनंदात आहे. राहुल एक मिनिट. हॅलो, हा बोलतोय. काय कुठे? कधी? मी आलो तू तिथेच राहू. नाही तू तिथेच राहू. आलो राहुल मला अर्जंट कॉलेजला जावं लागते. तू बस, मी आलो. माझ्या पाणीवरती आवडत माझा जीवन संपवायला बंद आहे. झालं की नाही? तू इथं आपण पाहिलं तर आपू नकोस. आपल्याला कामाशी मतलब फक्त पैसा. काय? फक्त पैसा. पैशाशिवाय आपल्याला काही सुचत नाही. पण हाच पैसा कमवायला आपण नागपूरची सुद्धा विसरतो. तू काय केलायस? काय केलायस? अरे तुमच्या प्लॅन चालेल ना, मग माझ्या कुटुंबाला सोडे ना. तू आमचं काम केल्याशिवाय तुझी सुटका नाही. या देशमुख घराला उद्ध्वस्त करायचं आम्हाला. तू तुझी मास्टर मेमरी वापर तर नाहीतर मार पण माझ्यातून वाईट काम धंदे नकोस. नाही. अरे गाडीचे ब्रेक फेल केलेस, आणखी काय काय केलेस ना?
व्हिडिओ आहे आमच्याकडे. म्हणजे मला ब्लॅकमेल करतोयस? कसा समाज बॉस मी आज तुला भेटायला बोलवलाय. नाही अरे नाही काय? नाही ए, चल. नाही अरे आपण. अरे म्हणजे सीआयडी गेंदेंचा संशय खरा ठरतोय की काय? या अपघातात राहुलच महत्वाचा गुन्हेगार आहे की अन्य? असं असेल तर डोकंच काही काम करत नाही. पार अरे तू गप्प का आणि कसला विचार करतोयस? ताई अगं काय काय अवस्था करून घेतली तू स्वतःची? पार अरे अरे माझ्या सर्वस्वाची होळी झाली रे. माझं सगळं आयुष्य संपलंय. मरायचं म्हटलं तर डॅडी मरू देत नाही. ताई आणि जर जगायचं म्हटलं तर प्रणवच्या आठवणीत जगण्यात ना उमेद करतात. सांग ना मग काय करू मी? ताई अगं माणसाचं मन किती सनातनी असतं नाही. अगं काळ हा क्षणाला पुढे धावत असतो पण ते मात्र आपल्या जुन्या आठवणीच्या जागी घुटमळत राहतं ग. ताई तू हे सर्व विसरून लग्न कर. अरे अरे काय बोलतोस तू हे? अगं रागवलीस ना माझ्यावर. मी तुझा सख्खा भाऊ नसलो ना तरी बैल बाबाचं पवित्र नातं जाणतोय मी. अगं तुझी ही अवस्था पावत नाही मला म्हणून म्हणतो. मला सांग प्रीतीच्या मार्गावर तुम्ही काटेच पसरलेले असतात का? काही काटे नाही. पायात तुटणारे ओढणारे सल्लारे काटे. पण नाही या वेदनामुक्त मनाने मी प्रणवच्या आठवणीवर जगायला तयार आहे. नाही अगं वेडी आहेस तू. अगं तुला आता असं वाटतंय पण जेव्हा तुझं बाल या जगात येईल ना ते वाढेल. या घरात प्रणव पुत्र म्हणून राहील. पण या समाजात मिसलेल ना तेव्हा बीर बाबाचं पोरबळ हिंदवतील त्याला. नाही असं नाही होणार. तो प्रणव देशमुखचं नाव सांगेल. अगं वेडी आहेस तू. अगं तुझं आणि प्रणवचं लग्न झालेलं नाही हे साऱ्या जगाला माहित आहे. म्हणून म्हणतो तू लग्न कर, विचार कर आणि निर्णय घे. काही निर्णय घे. काय निर्णय घेऊ मी? माझं मलाच कळत नाहीये. ह्या दुःखाच्या झरी कोसळलीये मी आणि तिथून मला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाहीये. तुम्हीच काटे ठरवा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. नाना अहो ती तुमची मुलगी नाही तर आता माझी मुलगी आहे. तेव्हा तिची काळजी तुम्ही करू नका. माहित आहे हो, पण लग्न न होता इथे राहते. नाना अहो ती माझ्या प्रणवची आवड आहे. त्याच्या मनाला लागेल असं मी काही वागणार नाही. हे बघ तुम्ही तिची काळजी करू नका. बाप आहे ना तिचा, तिच्यासाठी जीव तिल तुटतोय माझा. बापा घरी सुख नाही आणि हे असं दुःख तिच्या पाजवीला पुजलेला असं वाटत. नाना अहो या
या दुःखातून सुखाची धवल वस्त्र तिला पांघरायला मिळतील. तुम्ही नका काळजी करू. या तुम्ही. लक्ष ठेवा माझ्या पोरीवर. हो येतो. काहीच समजत नाही. तिनं मागचं सारं विसरायला हवं. तिचं मन तिनं दुसरं कशात तरी गुंतवायला हवं. काय करायचं ठरवलं? कोण बोलताय? मला सांग, काय करायचं ठरवलं? कोण आहे? कोण? मी तुझी नियती. हे बघ तू माझ्यावर हसू नकोस. जन्मापासून तुझ्या बाबू सावलीसारखी नियती. मी त्या मुलीला न्याय देणार. न्याय कसा न्याय देणारस? सांग. तिच्या पोटात बाळ वाढतंय तुझ्या मुलाचं. कोण स्वीकारणार आहे? सांग. कोणी तयार करेल, पण मी तिचं लग्न लावणार आहे. लग्न? हो लग्न. तिचं लग्न. तिचं लग्न? हो तिचं लग्न. या अवस्थेत कुठला बोलला स्वीकारला नाही तुला? आणि मला सांग, त्यानंतर तिने त्या मुलाने तिला त्रास दिला तर काय होईल तिचं? माझ्या मानवशी लग्न लावेल तिचं. म्हणू माझ्या राजा, आज मी हरलोय. अरे जगण्याची इच्छा शिल्लक राहिली नाही. अरे मी स्वतःला सदैव दुर्दैवी समजतोय. त्या अश्वत्थाम्यासारखा सदैव एकाकी आणि बहिष्कृत. विचाराने त्याला डोकं भांडावून गेलं. काय करू मलाच कळत नाहीये. डॅडी तुम्ही विचार करू नका ना प्लीज. या कक्षातून मला दूध बाहेर काढू शकतोस रे? कसं काय? सांगा मला डॅडी सांगा मला. तुम्ही जे सांगाल ते मी तुमच्यासाठी करायला तयार आहे. मानव, तू प्रियाशी लग्न कर. काय? हो तिचा स्वीकार कर. डॅडी हे कसं शक्य आहे? काय बोलताय आपण? हा समाज हसेल मला. भावाच्या बायकोला मिळवण्यासाठी स्वतःच्याच भावाचा खून केला असं म्हणून हिणवतील मला. अरे म्हणू दे. समाज? कुठला समाज? अरे पोटभर अन्नासाठी लाचार झालेला समाज. या समाजाला तुझ्याकडे बघण्यासाठी वेळ तरी आहे का? हे बघ, माझ्या प्रणवची निशाणी. त्याचं मूल हवंय मला. म्हणून भावापासून सुद्धा मी तुझ्यासोबत. डॅडी असं बोलू नका ना प्लीज. मला यावर थोडा विचार करू द्या. परमेश्वरा, अरे सज्जनांच्या वाटेलाच का सदैव दुर्दैव येत आहे? चेहऱ्यानं बसलेला नाही. देशमुखांनी असं निरागस बसायचं नाही. तू काय आहे चालता हो माझ्या घरातून? हे देशमुख, अरे आलो नाही तेव्हाच जायला सांगताय. दुःख
दुःखाची धड पोचल्यावर काय अवस्था होते याची कल्पना येते ना. बिझनेसचा काय आता, बिझनेसचा सुपरमॅन प्रणव देशमुख गायब. हे बघ माझ्या मुलाचं नाव घ्यायची तुझी लायकी नाही आहे. ए देशमुख, आवाज खाली ठेवून बोलायचं. माझी लायकी करण्याचा अधिकार तुला नाही. तुला काय वाटलं तुझ्या या आयुष्यावर नाचणारा हा एमडी आहे? नाही, केवळ 3 महिन्यात बिझनेस विभाग सक्सेस झालेला एमडी आहे हा एमडी. आज मार्केटमध्ये सलाम नसतात. तुला आणि तुझ्या मुलाला वाटला असेल या एमडीला बिझनेसच्या भागीदारीतून काढला म्हणजे एमडी रस्त्यावर येईल. नाही, हा एमडी आज खूप पुढे जाऊन पोहोचलाय, अगदी तुझ्या सुद्धा. पण आता तुझं कसं होणार? तुझा बिझनेसचा सुपरमॅन गायब एमडी आणि तुझा बिझनेस पण. हे बघ माझ्या जखमेवर मीठ चोरण्याचा प्रयत्न करू नकोस. हे देशमुख घाव घालतो ना त्याला विसर पडणं सोपं असतं, पण ज्याच्या कपाळावर घाव बसतो त्याला त्याचा विसर कधीच पडत नाही. अरे हे जग सज्जनांचे नाही, माझ्यासारख्या दुर्जनांचे आहे. नेहमी असत्याच्या वेदीवर सज्जनांचाच बळी दिला जातो. एमडी हे बघ तू चालता माझ्या घरातून. देशमुख, तुझ्यासारख्या माणसाने दुःखातच जगत राहायचं. तुमच्या जीवावर आम्ही साथ जगायचं. हे जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही, तर त्याच्या मनगडातील बलावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही, तर तो इतरांचा पराभव करून जगतो. तोच खरा मनुष्य. नाही म्हणजे तुला जमत नसेल ना, तुझा हा बिझनेस घ्यायला हे एमडी तयार आहे. एमडी नालायक लडीखोर मास्टर म्हणतोय ना. देशमुख, या जीवाला एमडी म्हणतात. एमडी स्वतःच्या बलावर उभा केलाय सारा वैभव. आज तू माझ्या पायाची लोलन घेतोय आणि तू आता रडतोस. एमडी नाही, यावर माझं समाधान नाही. तुझा बिझनेस उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अरे काय हवंय तुला, सांग ना काय हवंय. अरे काय मिळालं की तू इथून जाशील. काय देणार तू नाही म्हणजे काय आहे तुझ्याजवळ. तुम्ही लोकांनी केलेला माझा अपमान, 4 चौघात केलेली माझी इज्जत तू परत देशील? सांग ना, परत देशील? बोलणं सोपं असतं मिस्टर देशमुख. त्यावेळी खूप विनवण्या केल्या, तू ऐकायला तयार नव्हतास. गर्व झाला होता ना तुझ्या मुलाचा. मग कुठे आहे तो? अरे सांग ना, कुठे आहे? शेवटी माझा मुलगा मेलेला नाही, समजला? असं मग कुठे आहे तो? सांग ना, कुठे आहे? ते नाही म्हणजे यासारख्या गरीब मुलाला परदेशी बसून राहिलाय की काय? हे बघ आमच्या घरात काय चिंता ना, हे तू डोकून बघू नकोस. मग तुझा मार्ग वेगळा आहे, तू निघितून. मग काय करणार आहे तिला इथं ठेवून? तुमच्या पोटी जन्म घेणाऱ्या पापाला कुणाचं नाव देणार आहे? ते आमचं आम्ही बघून घेऊ, त्याच्याशी तुला काही घेणं देणं नाहीये. हा समाज काय म्हणेल? समाज स्वीकारेल का त्या मुलाला? एमडी हे बघ, तू जास्त शहाणपणा करू नकोस. अरे अगदी जागी घोर पडलेला माझ्या मनाला तू नको यातला जाऊस. तू चालता वैतून. देशमुख, आता कुठे सुरुवात झाली, त्या संपून नाही चालणार. आगे देखो, होता है क्या? संपवणार तुझ्या बिझनेस बरोबर संपवणार. तेव्हाच मनात असलेल्या शांत होईल.
दिवशी माझ्या पायाची लोटांगण घालत येशील आणि म्हणशील मी चुकलो, तेव्हाच माफ करेन. अरे जा रे, तू स्वप्नांच्या मनोरथ रचत बस. देखो, स्वप्नांचे मनोरे नाही, प्रत्यक्षात आणेन, तेव्हाच नाव सांगेन एमडी म्हणून. एमडी, अरे जा रे जा. तुझ्या या कोकण नौक्यांना घाबरायला हा एमडी दूध कळा नाहीये. आता किती त्रास होऊ दे, आता माघार नाही. डॅडी, तुम्ही घरी ऑफिसला नाही गेलात? जाणार आहे तू? अगं भग्न स्वप्नाच्या तुकड्याला कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नसतो पोरी. अगं मानवाचं मन हे भूतकाळाच्या साखळ्यांनी कणकतून बांधता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदान लाभलेलं असतं. एखादं स्वप्न पाहणं, हे स्वप्न फुलवणं, ते सत्यात उतरवण्यासाठी धडपड करणं, त्या धडपडीतला आनंद मिळवणं आणि एका क्षणात ते स्वप्न भंग पावलं की त्याच रक्ताळलेल्या पायाने दुसऱ्या स्वप्नांच्या मागे धावणं. अगं हाच मानवी मनाचा धर्म आहे पुरी. अगं मानवाच्या आयुष्याला यामुळेच तर अर्थ येतो. संकोच हा सत्याचा वैरी आहे पुरी. तेव्हा संकोच बाजूला ठेव आणि तू विचार कर पुरी. आता कसला विचार करू? तुझ्या लग्नाचा. काय? हो डॅडी, काय बोलताय तुम्ही? हो. नाही, मी प्रणवला विसरू शकत नाही. त्याच्या आठवणीवर जगायला तयार आहे मी. अगं पोरी, प्रणव गेला. एक सोनेरी स्वप्न भंगलं. अगं त्याच्या स्मृतीच्या मृगजळात त्याची किती दिवस कटण्यात मिळणार आहे. अगं आठवणीच्या तंतूंना हृदयाचा धुला बांधून दुःखाखेरीज दुसरं काय मिळवणार आहे. मला सांगा, मी तुम्हाला नकोशी झाली का हो? नाही बोली, असं बोलू नकोस. अगं या घरात मी तुला घरी सून म्हणून घेतलीच नाही, तर माझी मुलगी म्हणून घेतली आहे. आणि बाप बोल विचार करतोय पोरी. अगं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे भूकंप येतात. क्षणात होत्याचं नव्हतं होत. जीव अगदी नकोच होतो पोरी. तुला हे साधं विसरायला हवं. अगं नातेवाईक हे पिकलेल्या शेतातील पाखरासारखे असतात पोरी. याचा अनुभव मी घेतलाय. अगं खोकत उपदेश करणाऱ्या म्हाताऱ्यागिरी या समाजाला काही किंमत नाहीये. म्हणून विचार कर आणि निर्णय घे. हो, वादळी समुद्राच्या प्रचंड वेगाने कुठेही फेकल्या जाणाऱ्या होडीसारखी माझ्या जीवनाची अवस्था झाली आहे. तू माझ्या गोष्टीचा विचार कर. प्रत्येक माणूस आयुष्याच्या शेवटी शहाणा होतो पोरी. तो दुसरीला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वतःला झालेल्या जखमांनी. म्हणून म्हणतोय पोरी, तू आता विचार कर, नंतर पश्चाताप होण्यापेक्षा. डॅडी, प्लीज माझं ऐका हो तुम्ही. ऐका. बोल अशी अबोल राहू नकोस.
तुला आपुलकीच्या ढगा आबाळासारखं तू दिवस रात्र विचारत करतेस. हे बघा, तुम्ही मला कितीही समजावलं ना तरी सुद्धा मी प्रणवला विसरू शकत नाही. प्रिया, तुला माझं म्हणणं मानावंच लागेल. डॅडी, मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज मला असं धर्म प्रिया, तुला माझं म्हणणं मानावंच लागेल. नाहीतर हा तुझा बाप. डॅडी, का होतंय तुम्हाला? मानव, डॅडी बघ ना, डॅडी, काय होतंय? डॅडी, 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 डॅडी अहो सांभाळा स्वतःला. कशाला स्वतःला त्रास देऊन घेतात? तिचं भविष्य तिला ठरवू द्या ना. मानव, अरे तू पण वेलीवर पुष्कळ फुलं फुलतात. त्यातील काही फुलं देवी देवतांच्या मूर्तीवर विराजमान होतात, त्यांना भक्तीने नमस्कार मिळतो. तर काही फुलं एका वेड्याच्या हाती पडतात आणि क्षणात तो त्याचा चोळामोळा करतो. माणसाचंही तसंच आहे. कुणी दीर्घायुषी होतो, तर कुणी अकाली मृत्यू पावतो. ही वैभवाच्या शिखरावर चढतो, तर कुणी दारिद्र्याच्या खोल दरीत. पण ही सारी फुलं याच मातीत मिसळतात. पोरी विचार कर आणि निर्णय घे. लग्न झाल्यानंतर आम्ही आज आहोत, उद्या नाही. डॅडी, तेव्हा तू निर्णय घे. डॅडी, हो तुम्ही सख्खे कोणीत असून माझ्यावरती मुलीसारखी माया केली, पण मी मात्र. प्रिया, तू लग्नाचा विचार कर. अरे पण मानव, अरे माझ्या अशा अवस्थेत कोण तयार होईल माझ्याशी लग्न करायला? मानव तुझ्याशी लग्न करणार आहे. काय? कसं शक्य आहे? आणि उद्या हा समाज. होय प्रिया, या समाजाला जर तुम्हाला मी तुझा आणि तुझ्या बाळाचा स्वीकार करायला तयार आहे.
त्या मानाचं झालंय, तुझं थोडं झालं. हरी, हरी. अहो या भावाला आनंद झालाय. काय हो मग माझ्या कधी लावणार? अरे काय, अहो लगीन म्हणतो मी. अरे तू पोरगी आण, मग मी लावतो. काय पण दक्षिणा घेणार हो. हे राम हरे कृष्ण. दक्षिणा आरती? अरे शिंदडीच्या दक्षिणा आरती, मग लग्न पण अर्धेच राहणार. काय तुम्ही एकदम कंजूस आहात बघा. कंजूस म्हणे कंजूस. महागाई किती वाढले, सर्व काही महाग झालं, महागच होतंय. तुमचं पोट किती वाढलंय बघा आधी. लग्न करायला लावतोय, मग वाढणार. अरे हरी. अरे राम हरे कृष्ण. असं काय हो? भरत देशमुख, अहो तुमच्यासारखा देव माणूस या जगात सापडणार नाही. नाही हो नाना. अहो बाप म्हणून कर्तव्य पार पाडलंय, दुसरं काय. अहो देशमुख साहेब, तुम्ही नवीन अध्याय लिहिलाय सुवर्ण अक्षरांनी. श्री हरी, श्री हरी. डॅडी तुम्ही खूप चांगलं काम केलं. माझ्या ताईसाठी मी तुमचे उपकार विसरणार नाही. बरं बरं, मी आपला निघतो. या तुम्ही. तुम्हाला दक्षिणा मिळाली ना? नाही अजून, पण बघू. अरे पार. काय हो? अरे तू आण लावायला. काय हो चाललं कुठे? तुझ्या लग्नाचे मंत्र पाठ करायला. काय माझ्या लग्नात नवीन मंत्र शोध लावताय की काय? अहो देशमुख सांभाळा याला. हो. काही म्हणजे निघतो आता मी. या तुम्ही. जातो आणि त्या शुभमच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे, तो आधी काढतो. हो दादा पण माझं लक्षात ठेवा. दक्षिण तू पण लक्षात ठेव बाबा. हा देतो. अरे फार हा तुझ्यावर या लग्नाला नवीन मंत्र म्हणणार असं वाटतंय. अहो म्हणू दे हो, हे जातात ना शिर्डीला. हो जातायत ना. हा लेट करण मला म्हणतो, पण आज स्वतःच लेट करण व्हायला लागलाय. काय हो शिर्डीला गेली मला. लग्न झालं माणसाचं असंच होतं की काय? अरे तुझं लग्न झालं ना की कळेल तुला. हे लेट करण यार चल. अरे चल गाडीची वेळ झाली. दोघं एकत्र पण येतील. हे तायडे अगं चल. आले 2 मिनिटं. चल गाडीची वेळ होते इकडं. अरे पण तू काय एवढा कावरा बावरा झालाय? नाही हो मानव. हे प्रिया. अरे चला या चल लवकर. तुझी काय वेगळी गडबड? अरे गाडीची वेळ होत आली. मानव सर्व व्यवस्थित घेतलंयस ना? अरे आवर लवकर दे नाही तर मी बॅग घेतो ती. मानव साजर घेतलास? तायडे अगं सांग त्याला चल लवकर म्हण. हो. याला काय झालं? अरे तो आलाय. अरे शिर्डीच्या, तो आलाय. याला कशाने उडून वाटते? काय करते मला? अरे तो आलाय तो. अरे कोण आलाय? तो आलाय. अहो कोण आलाय? अगं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही. सोड ना. बोल ना. सोड. बोल. बोल माझ्या गाडीचं ब्रेक फेल कुणी केलं? बोल. मला काय माहिती? काय माहिती? गाडी तर कामाला तूच घेऊन गेला होतास ना. मग मी करत सांगतो रे. मी काय काय केलंय?
तू काय केलंच नाही मला देखील चांगलंच माहितीये. बोल म्हणजे हे कोणी केलंय बोल. सर्वांना वाटलं माझा ऍक्सिडेंट झाला पण नाही, फक्त गाडी अपघातातून ढकलून दिले. सर्वांना पैसे पेरले आणि मी मेलो असा समज पसरवला पण नाही, या सर्व मागे तिचा सूत्रधार कोण आहे हे लवकरच कळेल मला आणि त्याशिवाय गप्पा बसणार नाही मी. म्हणजे तुम्ही? होय होय, मला किडनॅप केलं होतं. एका माणसाच्या मदतीने मी सुटलोय, त्याला माझी दया आली म्हणूनच वाचलोय. पण कोण होती ती माणसं? या कोण होती ती? माझं खोटं आरोप करतोय तू. यू बास्टर्ड. दादा त्याचा या प्रकरणाशी संबंध पण नसेल. अरे पण कसं शक्य आहे? फक्त तिथे कारण वारंवार राहुल राहुल याच नावाचा उल्लेख होत होता. प्रणव तू माझा विश्वास ठेव, एवढं सांगू शकतो कारण तू रागात आहे. माझ्या नावाचा उल्लेख करून मला या प्रकारात गुंतून मूळ अपराधाला बाजूला राहायचं रे. दादा मला सुद्धा अशी शंका वाटते. मग माझा संशय खरा ठरतोय. फोनवरून प्रियाला धमकी, मला किडनॅप, या प्रकरणात दुसरा तिसरा कोणी नसून मग कोण आहे? अरे माझा सक्का भाऊ मानवच आहे. नाही कोण आहे सर्व? अरे होय मानवच आहे. दादा मानव असं वागू शकत नाही. हा म्हणजे मित्र आहे ना तुमचा तो. त्यामुळे तुम्हाला असं वाटणार पण या सगळ्याचा सूत्रधार तोच आहे. त्याला माझ्या प्रियाबरोबर लग्न करायचं होतं ना त्याला, आणि मी मध्ये काटा होतो काटा. नाही दादा, आणि तीच झाली आरामखोर, त्याच्या गटात सामील झाली. त्याला वरवर प्रेम केलं माझ्यावर आणि खरं प्रेम त्या मानववर. नाही दादा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. चालते वा माझ्या घरातून. दादा मला आता एकांताची गरज आहे. प्रणवरे एकटा राहू नको रे. रिकामी डोकं सैताच्या घरात काय असतं म्हणून म्हणतोय. मला काही सांगू नका. होय सैतानच शिरलाय माझ्यात. सैतान शिरलाय माझ्यात. त्याचा प्रत्येक तुम्हाला दोघांना आता हवाय की जाताय स्वतःच्या पायाने. चालतो माझ्या घरात. तुला काय वेगळं सांगायला हवं का रे? परत माझ्या घराची काही पायरी चढू नका. त्या तंगीला तोडून हातात देईल. माझं मन असं का विचार करतंय? कोण आहे? बरोबर आहे अरे पण कोण आहे? बोल ना तू. अरे प्रेम जर तुझ्यावर होतं मग आम्हाला जवळ करून लग्न का केलं? कोण आहेस तू? बोलतोय ते सांग. दुसऱ्याबरोबर का नाही? सांग दुसऱ्याबरोबर का नाही? मला पण कोण संशय येतोय? सत्य आहे. नाही हो सत्य आहे. नाही नाही तुला त्यानं आणि तिला फसवलंय. नाही कोण आहे? हो तुला फसवलंय आणि सुखात रममाण झाले ती लोक. नाही नाही पण ती तुझी होती. हो ती तुझीच आहे. तू तुझा हक्क नको सोडूस. नको सोडूस. नको सोडूस. नको सोडूस. होय 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 मला आता तेच करावं लागेल. या समाजात धिक्कार त्या व्यभिचार मांडलाय दोघांनी. चला नागिडा उघडा व्यभिचार.
अरे माझ्या डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या करीत आहे. माझं काळीच पोटावतंय. माझ्या डोक्यातील विचारांची भूतं माझ्याच मानेवर बसले. सोड म्हणतोय ना. अरे सोड ना. का चलतोय मला. हे सोड. हा भूतांना गाडून टाकणारा मांत्रिक हवाय मला. होय मांत्रिक हवाय मला. मांत्रिक सर्वची भूत आहेत ना. गाडून टाकणारा मांत्रिक हवाय मला. होय मांत्रिकच हवाय मला. होय मांत्रिक हवाय मला. एकीकडे प्रियकर आणि दुसरीकडे नवरा. मग माझं काय. काय बुद्धिबळाची वचन निघालीस तू. आमच्यापेक्षा पुढचं पाऊल उचललंयस. तुला काय करायचंय. तू इथे कशाला आलायस. माझ्या दुकानावर भर टाकायला. आपली मेमरी लो. तुझी फुल. वा वा वा. एका दगडात दोन पक्षी मारलेस. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय काय तुला. काय डाव खेळलीस. प्रणवचं बाळ पोटात. इकडे लग्न मानव बरोबर. पण हे बाळ मानवचं की प्रणवचं. अरे तुझ्यासारखं तुम्हाला समजलंस की काय. अरे आलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी मी फक्त मानवशी लग्न केलं. अजून कोणाला येईल. आणि मानवनं मिळून त्या प्रणवचा ऍक्सिडेंट केला. आणि इकडे लग्नाचं तोंड घेऊन लग्न मानव बरोबर. ताई सारं खोटं आहे. सारं नाही. बाजार बसऱ्यांना नाजले असं कुस्त्या गेलाय तू. सती सावित्रीचा अवतार समजून या हवाशीवर हात उचलतेस. आज नाही सोडणार. अशी काय आग लागली तुझ्या संसाराला. तू विझवण्याचा जरी प्रयत्न केलास तुझाच होणार. फक्त तुझा. काय करू मी. काही सुचत नाहीये. माझ्या आयुष्याला जी काही अभद्र कलाटणी मिळाली आहे ना त्याला मी जखमी झाले. रक्तबंबाळ होऊन गेले. त्या झंझावताने अगदी कोलमडून गेले. आता मला मृत्यूशिवाय दुसरा पर्यायच नाही. दुसरा पर्यायच नाही. कधी तुला
मी आलोय म्हणून. हे प्रिया, अगं तुला आठवतंय कशी तू माझी वाट पाहत बसायचीस? माझी तू वाट पाहत बसायचीस. प्रिया तुला आठवतंय तू काय म्हणायचीस? प्रणव, हे बघ आपल्या चिमुकला घर. हो ना प्रिया? आणि काय म्हणायचीस? येस. हे बघ प्रिया, हे बघ इथं आपलं किचन असणार. तुझं आणि माझं किचन, आपल्या दोघांचं किचन. हे प्रिया आठवते तुला? अगं बोल ना. हे प्रिया, आपलं काय ठरलं होतं आठवतंय? येस, मी इथं बसणार होतो. मला चहा घेऊन जात होतीस. चहा. प्रिया बघ पाहिला. बघ आपला सोनूला. बघ तुझं माझं बाळ. बघ, अरे हे सोनूल्या, तोच काय? बघ तुझा बाबा आलाय. बाबा अजिबात घाबरायचं नाही. अगं तुझा बाबा आलाय. बाबा अरे गप. हे प्रिया बघ आपलं बाळ. तुझं आणि माझं बाळ. मी माझ्या बाळाला हिंदोळा देणार. मी माझ्या बाळाला हिंदोळा देणार. माझ्या बाळाला हिंदोळा देणार. पण गेला. बोलला. प्रिया माझ्या संसाराचा नाव आमच्यावरच बोल लागेल. स्वप्न बंगलाय माझं. होय स्वप्न बंगलाय माझं. आई तू फक्त माझी आहेस, ना प्रणवची आहेस. आणि मी तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही. या तू फक्त माझी आहेस. या प्रणवची आहेस. त्या मानाचा तुझा काही अधिकार नाही आहे. फक्त माझी आहेस. माझी प्रणव मी तुझी होते, पण या लग्नाच्या बहोल्यावर चढून हे मानवती झाली. अगं नाही, हे केवळ परिस्थितीमुळे. अगं तू माझ्या बाळाची आई होणार आहे. तू माझा हात सोड. आणि कळत कसं नाही आहे तुला? अगं काय कळत नाही आहे? अगं जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर. खूप प्रेम करतो तुझ्यावर मी. अगं तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. दादा, अरे प्रियाचा हात सोड. मी नाही सोडणार. माझी आहे, फक्त माझी. अरे मी नवरा आहे. मला मारून बनलेला प्रणव माझी आहे फक्त. प्रणव प्रियाचा हात सोड. मी नाही सोडणार. अरे सोड म्हणतोय ना. हा म्हणजे तुम्हीच यात सामील तर. या जगात जिथं जावं ना ते फक्त मुकवटे भेटतात. मुकवटे. आणि म्हणूनच सत्याची तोंड ओळख होत नाही. या तुमच्या डोंगासोबतची या मुकवट्याची चीड येते मला. दादा चीड येते. काय म्हणायचंय तुला? खोटारडे तुम्ही. खोटारडे. खोटं बोलताय तुम्ही. नाही खोटं बोलताय. या मांडवने मला किडनॅप केला आणि लग्न करून मोकळा झाला माझ्या प्रियाबरोबर. दादा नको रे. अरे असली गाणी डायलॉग नको करू माझ्यावर. आणि आरोप करत नाहीये मी. खरं तेच बोलतोय. तुम्ही सर्व सुखी झालात. पण मी या मृगजळात मनसोक्त नौका विहार करायला धावत सुटलोय. अहो
तुम्ही सर्व चुकी झाला तू. पण या वैरान वाळवंटात रक्त ओकत पडण्याची वेळ आली ना, ती फक्त माझ्यावर. प्रणव, अरे तुझा गैरसमज होतोय. अरे आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मी प्रियाचं लग्न लावलंय. खोटं बोलताय. हो, मीच लावलंय. तुम्ही खोटाडे. नाही, अरे सारं खोटं. हे जग, ही पृथ्वी, ही माणसं नाही, सारी खोटी कटपुतळी आहे. अहो तुम्हीच म्हणाला होतात ना हिच्याबद्दल, तिच्या प्रेमाबद्दल. पण आज माझ्या प्रेमाच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय आणि पश्चाताप करून घेण्याची वेळ आली ना, ती फक्त माझ्यावर. प्रणव, नाही प्रणव, अरे मी अगदी शब्दावर सांगते तुला, मला पण प्रेम केलं होतं रे तुझ्यावर. अगदी बरोबर. खोटं हो ना, नाही बोलू शकत. अगं कारण तुझा प्रेम नव्हताच मुळी माझ्यावर. अगं या जगात खरं प्रेम केलं ना, त्या सावित्रीनं, तिच्या प्रीतीनं भक्तीचं रूप धारण करून शरीर सुखाचा मोह दूर सोडून प्रीतीच्या पूजेत मग्न झाली. तिनं सत्यवानावर खरं प्रेम केलं. खरं स्वतःला अगदी पूर्णपणे विसरून. आणि म्हणूनच तिनं आपल्या पतीचे प्राण त्या यमाकडून परत आणले. पण तू प्रणव, अरे असे शब्द बोलून मला जखमी करू नकोस रे. मारा, सगळ्यांनी ठार मारा मला. मारा डॅडी, हो मला विष आणून द्या. हो मला माझं जीवन संपू दे, पण असे भाव घालू नकोस रे. तुझा विषय वाचण्याचा प्रकार अलौकिक आहे. अगं होणारा नवरा मेला म्हणून त्या तिला बरोबर लग्न केलं. दादा, तू साक्षात का? तुझ्या काम वाचलेला असा काय उत आलाय की त्याची चिखलात टुकरा लोळतात ना, त्याचप्रमाणे या आत्माला तुझ्या आत्मा घेऊन ओरडण्याचा परिणाम होणार नाहीये आता माझ्यावर. अरे बात काय बसलाय तो का तुम्ही? आतमध्ये अजून टाका उताळून चुंबन घ्या एकमेकांना. पण प्लीज इथून निघून जा. चालता होय इथून. आरामखोर, तुझा याच्याशी काही संबंध नाहीये. तू चालता हो माझ्या घरातून. सगळे एका माळेचे मणी, हो एका माळेचे मणी सगळे सर्व. म्हणजे हे जग जसं जमून जो वागतो त्याला पावलं पावली ठेचा लागतात. ठेचा मोठं रक्तबंबाळ होतात. रक्तबंबाळ या जगात सत्याचा विजय होतो ना, ते फक्त त्या नाटकातल्या काथा आणि कादंबऱ्यात, सत्यात नाही. प्रणव, पण नाही, ही फक्त माझी आहे. या प्रणव देशमुखची आहे. तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही. त्याची होऊ राहून काय विरोध नाही. अरे
ही काही केलं नाही. जायची शपथ घेऊन सांगतो, माझी काही चूक नाही. जी चूक नाही, प्रणव देशमुख चुकला कसा? आमच्या प्लॅनची माहिती नाही दिली तू. नाही रेकॉर्ड आहे. नाही नाही. आणि तू माझ्या संशय घेतोय. आपल्या 3 माणसाशिवाय आपल्या प्लॅनची माहिती कोणालाच नव्हती. बोल बोल हराम बोल. तुझ्या कुटुंबातील माणसाला ठार मारील. मार, ठार मार, त्याचबरोबर मला ठार मार, सर्व संपून जाईल. नाही, असं हताश व्हायचं नाही. कारण तू आमच्या खेळाचा वजीर आहे. आणि आता गेम करायचा फक्त प्रणव देशमुखचा. नाही, प्रणवला काही करू नकोस. प्रणवला मी नाही तू मानणार. नाही मानणार. माझ्याविषयी तूच मानत त्याला. घाबरतोस का? सोड त्याला. बॉस सोड म्हटलं ना. बॉस तुम्ही त्याला दोष देण्यापेक्षा तू तुझा बघ. तू काय केलंस? तू माझ्या प्लॅनची वाट लावलीस. हे बघ, जर का मला प्रिया मिळाली नाही, त्या प्रणवचा बिझनेस संपला नाही, तर टेंडर संपलं म्हणून समज. तिला मी समजावलं, ती ऐकायला तयार नाही. पण हा हराम कोण? त्याला कशाला दोष देतोस? स्वतःच्या बहिणीला समजवता येत नाही. अरे किती वेळा सांगू मी तिला? म्हणजे मला एमडी? होय, मी जॉन, हीच एमडी. अरे या हर्षला पैसे दिलेत मी. साल्याने अजून काम केलं नाही. तो प्रणव बिझनेसच्या भागीदारीतून मला बाहेर काढलं. त्याचा गेम करायचा सोडून किडनॅप केला. आरामखोर. मला गद्दारपणा नाही आवडत. कुणी केलाय गद्दारपणा? मी ते आराम करायचा नाही. त्याच्या बहिणीला फसू पाहणार तू. त्याला तू सोडलास. हर्ष, तो योग्य तोच बोलतोय. तू आहेस गद्दार. मला गद्दार ठरवलंस? या हर्षला. हर्ष या दुनियेत राजा आहे. राजा संपलं. तुझा माझं कॉन्ट्रॅक्ट आजपासून कायमचं संपलं. असं? हा असंच. आता आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं. तुला एवढ्याच नाही, आपल्याला गद्दारपणा नाही एवढत. नाही आवडत आपल्याला गद्दारपणा. परमेश्वरा, अरे काय केलं ते? माझा संसार हा दोन खडीचा डाव झाला. प्रत्येक डावात मीच फसत गेले. माझं सुख या नियतीला पावलं नाही आणि माझं आयुष्य दुःखमय झालं. चारी बाजूनी नुसता प्रश्नांचा भडीमार. घरात नुसतं एकच वादळ. मला मृत्यू दे ईश्वरा, मृत्यू दे. सागरात
गाड्यावर सगळं तू रडते. अरे अरे आम्हाला सगळ्याची मुक्ती हवी आहे. मला 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 वीट दे. मला वीट दे. काय बोलतेस तू हे? त्याशिवाय प्रणव आणि मानव त्यांच्यात चाललेला संघर्ष थांबणार नाही आणि माझ्या आयुष्यात आले हे वादळ सुद्धा संपणार नाही. अगं तू कसला विचार करू नकोस. फक्त आलेल्या परिस्थितीचा फक्त धैर्याने सामना कर. अरे कसा सामना करू मी सांग ना. अरे एका बाजूला प्रियकर आणि दुसऱ्या बाजूला नवरा. काय करू मी. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी फसले मी. त्या रियातीने फसवलंय मला आणि आता तू चक्रव्यूह घेणं शक्य नाहीये रे. मला शक्यच नाहीये. नाही असं बोलू नकोस. चल तू विश्रांती घे. अगं यातून काहीतरी मार्ग सापडेल. चल तू विश्रांती घे. काय केलं म्हणजे हे कुटुंब सुखी होईल. मला काही सुचत नाही. पण मानवाला समजवलं तर. तुम्ही घाबरलेले का? काकू लाटणे घेऊन मागे लागली की काय? काकू कशाला मागे लागेल? मग तुम्ही घाबरलेले का? काय? हो आताच सापडला. तुम्ही खोटे बोलताय. अरे या भटाची वाणी आणि चुकलं वाटतं. अरे या भटाची वाणी आणि दृष्टी कधीही जागा देणार नाही.
त्याला आपल्याला जायला हवं. पण काय केलं पण या मागचं षड्यंत्र माझ्या लक्षात येते. याचा पर्दाफाश करायलाच हवा. चला चला आपण जाऊया. काय बोला पर्दाफाश बोलला बरोबर थोडं. विचार करून मेंदू जागी चिंदड्या होण्याची वेळ आली. पण निर्णय काहीच होत नाही. काही करून ती दोघं सुखी होतील असंच काहीतरी करायला हवं. काय करू? काय रे मला मारण्याचा प्लॅन करतोयस की काय? दादा अरे प्रत्येक वेळी तू माझ्यावरच का संशय घेतोय? अरे तूच माझ्या आयुष्याची वाट लावलीस. अरे भाऊ असून सुद्धा साप होऊन माझ्या आयुष्याला असा काय दोष मारलास की त्याच्यातून मी वाचूच शकलो नाही रे. दादा अरे लहान आहे म्हणून तुझे वाटते ते खपून घेणार नाही मी. काय करणार आहेस तू? बोल ना, मारणार आहेस मला? बोल. अरे माझ्या प्रियाबरोबर लग्न करून केव्हाच ठार मारलेस रे मला. आता फक्त हे उरलंय, हे फक्त आडामाचाचं शरीर. अजून काय मारणार आहे? प्रणव, अरे तुझा पुन्हा सुरू झाला. अरे तुझ्या या त्रासाला वैतागलोय आम्ही. अहो या जगामध्ये आता मला दुसरा कोणी सोबती मिळणार नाही. दारुण दुःखाखेरीज, टूर विवंचनेखेरीज दुसरा कोणी सोबती मिळणार नाही बेटा. बाप, भाऊ, मित्र, मैत्रिणींची लग्न करून माझ्यासोबत या घरात येणार होती ना ती. हे सारे आंतरवैरी आहेत, आंतरवैरी. नाही म्हणजे आता माझा तुम्हाला त्रास होणार नाही. कारण हे घर सोडून जाते. अगदी कायमचं. प्रणव, असं काहीतरी बोलू नकोस. पण नंतर माझी आठवण काढू नका. नाही प्रणव, माझा मुलगा मेला नाही. तो कार ऍक्सिडेंट मध्ये गेला. तो कधी परत आलाच नाही हो. परत कधी आलाच नाही. प्रणव, मानव हो, तुम्ही दोघे सुखी राहा. मी येतो. नाही माझा बिझनेस पण प्रणव, तुला इथून जिवंत जाऊ देणार नाही. होय तुला काय म्हणून आलोय? ओरडू नकोस. तुझ्या या प्रणवला मी किडनॅप केलाय. काय? होय, त्याशिवाय मी बिझनेस मध्ये सक्सेस झालो नसतो. हा गेला आणि मी चालाकी नाही करायची. गेम करायचा तर त्याला प्लॅन हवा. आवाज खाली खाल्लास. मग राहुली होता तुझ्या सोबत? नाही, तो फक्त एक मोर होता आपल्या ताब्यात. तो आपला काम करत होता. तुला आता नाही सोडणार मी. काय केलं दादा माझा अरे अरे मी कधी दोषी नव्हतो.
तर डॅडी त्या शब्दासाठी हे बघ तुला काही होणार नाही. होय होय माझ्या राजा, मला सगळं कळलं होतं आणि म्हणून आज मी हे घर सोडून जाणार होतो रे. मानव काय केलंस रे? प्रियाची यात काही चूक नाही. दादा प्रिया माझी नाही. दादा प्रिया तुझीच आहे.